कर्जत शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व बेकायदेशीर कॅफे सेंटर सुरू असून त्यामध्ये अल्पवयीन मुले-मुली आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग वाढत आहे. त्यामुळे नैतिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांनी कर्जत पोलीस निरीक्षकांना निवेदन देत त्वरित कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, अनेक कॅफे सेंटरमध्ये प्रेमसंबंध, अवैध व्यवहार चालत असल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी गाड्यांवर मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत तरुण मुले दहशत माजवत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. यादव यांनी पोलीस प्रशासनाला आवाहन केले आहे की अशा अनधिकृत कॅफे सेंटरवर 2 दिवसांच्या आत कारवाई करून ती बंद करण्यात यावीत. अन्यथा मार्च 11 रोजी कर्जत शहर व तालुक्यातील सर्व कॅफे सेंटर बंद करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाकडून या मागणीवर काय कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ब्रेकिंग बातम्या आणि नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी AI फॉर मराठी चॅनल सबस्क्राईब करा.